नमस्ते. आज आपल्यासोबत आहेत आपल्या सुभद्रा काकू जे आहे त्यांनी आता खूप छान असा अनुभव त्यांचा आपल्यासोबत शेअर केला. त्यांनी जे सांगितलं, की मॅडम मला ज्या शुगरची गोळी होती, बीपीची गोळी होती, तर माझ्या बीपीचा त्रास पूर्णपणे आता कमी झालेला आहे. तर आपण काकूंकडून जाणून घेऊया, की बीपी त्यांचा पूर्वी किती असायचा, शुगर पूर्वी किती असायचा आणि कोणत्या त्रासासाठी त्यांना थेरपीला आल्यानंतर फरक पडलेला आहे. नमस्ते काकू. नमस्ते. काय नाव आहे तुमचं? सुभद्रा रणधीर. सुभद्रा काकू आहेत हे आपल्या. काकू काय त्रास होता म्हणून आपल्या थेरपीला येत होत्या? बीपी, शुगर, गाठ होती मला कंबरेला. अच्छा, बीपीचा त्रास किती आणि वर्षापासून होता? झोपेचा त्रास, झोप यायची नाही. अच्छा, झोप येत नव्हती काकूंना. काकू बीपीचा त्रास किती 8 वर्षापासून होता? वर्षापासून 2017 पासून. 2017 पासून त्यांना बीपीचा त्रास होता. किती असाय तुमचा बीपी? बीपी असायचा ना 300, 250 असं. बापरे, 300 आणि 250 इतका त्यांचा बीपी असायचा. 300, त्याच्यामुळे 105. तुम्हाला काय त्रास व्हायचा? त्याच्यामुळे चक्कर यायची ना, चक्कर यायची, झोप नाही यायची, असं हे व्हायचं रस्त्याने तोल चालायचं. जायचा असं हा, अचानक हे केलं तर. असं व्हायचं. म्हणजे बीपीच्या त्रासामुळे आपण सुद्धा बघू शकतो की आपला बीपी जर वाढला की मग ते जसं सांगतात की त्यांना हलकी हलकी चक्कर यायची. त्यामुळे घरातले सुद्धा ना कुठे एकटीला पाठवायला घाबरायचे की घाबरायची. आई तू जाऊ नको, तू जर नाही. गेली तर तुला कुठे चक्कर येते, तू नाही कुठे ते पडते. रिक्षा ते ओला करूनच द्यायचं मला. जास्त करून त्यांना जसं सांगितलं की बाबा खाली म्हणजे उतरून घरातले जाऊ सुद्धा काळजी भरपूर घेत असायचे हा. त्यांची. काकू तुम्हाला शुगर पण झाला होता. शुगर किती होतं तुमचा? तेच ना 305 असं व्हायचं. 305. तेवढाच असायचं. 60 ला किती तर वर्षापासून? 305 होता. 2017 पासून. तेव्हापासूनच हो. तुम्हाला शुगरचा पण त्रास झाला की 305. त्याच्या खाली कधी आला का कंट्रोल खाली किंवा? यायचा पण 250 पर्यंतच यायचा. 250 पर्यंतच यायचा. त्याच्या खाली कधीच आला नाही नाही. असं. आता तुम्ही थेरपीला येताय. किती वर्षापासून येताय? आता 3 वर्ष होईल मला. म्हणजे त्यांना बऱ्याच वर्षापासून त्या थेरपी घेताय. 2-3 वर्ष झाली त्या थेरपी घेतायत. बरं त्याच्यामध्ये काय फरक जाणवला? त्याच्यामध्ये खूप फरक जाणवला. ते एकदम 90% म्हणलं तरी. 90% फरक त्यांना खूप जाणवलाय. फरक जाणवला. जसं की तुम्ही आता सांगितलं की शुगरची गोळी आहे, माझी बीपीची बंद गोळी. झाली. बीपीची गोळी बंद झाली, शुगरच्या गोळ्या कमी झाल्या. आपण नेहमी ऐकतो की डॉक्टरांचा पण सल्ला असतो की एकदा का बीपीची गोळी, शुगरची गोळी चालू झाली की ती स्वतःहून बंद करायची नसते हो. किंवा आपण आहोत तोपर्यंत ती गोळी खायची असते. खायची असते. पण काकूनी सांगितलं की माझ्या गोळ्या डायरेक्ट मॅडम जसं डॉक्टरांनी त्यांना सांगितलं की काकू आता तुम्हाला गोळी खायची गरज नाहीये. त्या तरी पण सांगतात की जिथे मला रोज गोळी खायला लागायची आता तिथे आठवड्यातून किंवा महिन्यातून असं काय. एखादी गोळी मी खात असते. काकू झोपेमध्ये काही फरक पडला का? झोपेमध्ये पडला ना खूप. गोळी जेव्हा- चालू असायची तुम्हाला? नाही, नसल्यावर पण लागते झोप. जरा हा. उशिरा का होईना पण लागते. म्हणजे पहिल्यासारखी गोळी खावी लागायची. गोळी खाल्ली तरच झोप रोजच यायची. खावी लागायची ना, हा. तर आता नाही. जरा फिरून चालून आलं ना झोप लागते. लागते. जसं त्यांनी नेहमी सांगायचे की मॅडम मला ना झोप येत नाही आणि झोपेसाठी मला गोळीच खावी लागायची. जर गोळी खाल्ली तरच मला झोप येणार. तर आम्ही त्यांना कित्येक वेळा सांगितलं होतं की काकू झोपेच्या गोळ्या चांगल्या नसतात, हो, नका हो, खात जाऊ. हो. तर त्या म्हणतात मॅडम मला झोपच येत नाही. पण आता जशी थेरपीला सुरुवात केलेली आहे तसं त्यांनी सांगितलं की थोडं मॅडम थोडं थोडंशी फरक मी पडला. चालली किंवा मग हे झालं थेरपी घेऊन गेली तर मला त्याच्यात झोप फरक लागते. असा की आता मला झोप ही लागू शकते. म्हणजे गोळी नाही खाल्ली तरी चालेल. जिथे पहिला सारखी गोळी खावी लागायची तिथे आता आठवड्यातून किंवा जसं वाटेल कधी स्ट्रेस आला की त्या दिवशी फक्त तेव्हा त्या खाते. गोळी खातात. बाकी तुम्ही म्हटलं आता कमरेला सुद्धा तुमची गाठ होती. गाठ होती ती पण गेली विरघळली. किती हा. वर्षापासून होती ती? खूप वर्षापासून होती, 10-12 वर्षापासून. केवढी होती? अशी एवढी होती. सुपारी एवढी अशी आता कडक असायची. हरभऱ्यासारखी झाली. आता हरभऱ्यासारखी झालीये. जसं त्यांनी मग ती तुम्ही डॉक्टरांना दाखवलेली का? नाही, ती दुखत होती? नाही. नाही, असं दुखत दुखलं नाही की असं हे नाही. नाही झालं. पण ती गाठ जाणवत होती की बाबा दुखली असती अशी तर दवाखान्यात पळालीच नसती. सुपारी सारखी अशी कडक ती जाणवत हा. होती. आणि जसं त्या थेरपी पण घ्यायच्या ना तर थोडासा त्रास व्हायचा. जेव्हा व्हायचं, रोलर कडक आला ना कडक. हा. किंवा काकू म्हणजे मॅडम थोडंसं दुखतंय तर आम्ही त्यांना सांगायचो नाही थोडंसं काकू फरक पडेल तुम्हाला, थांबा थोडंसं टोचल्यासारखं जाणवेल. पण आता त्या सांगतायत की मॅडम माझी ती गाठ जी होती ना ती पूर्णपणे वेगळं. निघून गेलेली आहे. हा. म्हणजे ती पूर्ण निघूनच गेलेली ती जमा आहे. बरोबर आहे. काकू काय सांगाल थेरपी बद्दल? खूप छान. थेरपी घेतली ना तर प्रत्येक माणसाने प्रयत्न करावं आपल्या तब्येतीसाठी, तर खूप चांगले. आणि इसरातवाडी सेंटर तर खूपच भारी, खूपच भारी. आपल्या इथला स्टाफ पण एकच नंबर. थँक्यू काकू, खूप छान माहिती अशी तुम्ही दिलात. आता आपण एक आपल्या सेंटरचं स्लोगन जे आहे मॉम हेल्थ केअर हा. लय भारी ते आपण म्हणूया. ठीक आहे. सरांचं पण खूप खूप आभारी आहे बाबा. खूप. त्या नेहमी जसं आताही त्या सांगतात की त्यांचा प्रवीण सरांचं तर नेहमी धन्यवाद त्या नेहमी करतात. धन्यवाद, खूप धन्यवाद. त्यांच्या बाळाला पण असंच खूप खूप आशीर्वाद लागू दे, खूप उदंड आयुष्य लागू दे. काकू आता आपण एक स्लोगन घेऊया मॉम हेल्थ केअर लय लय भारी. भारी. चला मॉम हेल्थ केअर, लय भारी, मॉम हेल्थ केअर, लय भारी, मॉम हेल्थ केअर लय लय भारी. भारी. थँक्यू काकू.